नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्ण ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण काल सेकंड चॅप्टरला स्टार्ट केलं होतं, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. ओके, तर त्याच्यामध्ये आता सेकंड पॉईंट आहे आपला लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपण जे काही आपल्या नीड्स असतात, बेसिक नीड असतात, त्या फुलफिल करण्यासाठी आपल्याला एनर्जी मिळते कुठून? आपण जेवण करतो, बरं की नाही? जेवण केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन एनर्जीच्या फॉर्ममध्ये, आता मी बोलतोय तर काहीतरी मला एनर्जी मिळाली, मी जेवण केलं म्हणून मला एनर्जी मिळाली आणि त्या एनर्जीपासून मी तुमच्यासोबत बोलत आहे, बरं की नाही? अशा प्रत्येक कामासाठी आपल्याला कशाची गरज असते? एनर्जीची गरज असते. तर ती एनर्जी मिळते कुठून आपल्याला? तर ते या पार्टमध्ये आपल्याला डिस्कस करायचंय. ओके, सो आता ऑब्झर्व म्हटले, खाली डायग्राम दिलेली बघा, मी ती डायग्राम इथे ड्रॉ केलेली आहे. सो त्या डायग्राम मध्ये काय विचारलंय? ऑब्झर्व अँड लेबल दी डायग्राम गिवन बिसाइड्स. ओके, मग आता इथे आपल्याला डायग्राम मी काढलेली आहे आणि फक्त आपल्याला तिथे लेबलिंग करायचंय. ओके, तर आपण नाइन्थला पण बघितलं होतं ना हे. ओके, लेबलिंग कसं करायचं? सो जो वरचा पार्ट असतो, फर्स्ट बघा इथे, हा जो पार्ट आहे तर ही काय असते? नोझल कॅव्हिटी असते, बरं की नाही? आपण श्वास घेतो म्हणजे ती कोणती कॅव्हिटी? नोझल कॅव्हिटी. ओके, त्याच्या खाली काय आहे? माउथचा पार्ट आहे. ओके, आणि नोझल कॅव्हिटी आणि माउथचा पार्ट इथे दोघे एकमेकांना काय असतात? अटॅच होतात. ओके, जी आपली श्वसन नलिका असते आणि अन्न नलिका असते तिथे. ओके, या दोन्ही ठिकाणी ते एकमेकांना अटॅच असतात. त्याच्यानंतर बघा फॅरिंग्स. आता काही वेळेस बघा आपल्याला ठसका लागतो, बरं की नाही? ठसका का लागतो? कारण जे काही आपला घास असतो, घासातला जो काही कण असतो, बारीक स्मॉल एलिमेंट, तो जो काही श्वसन नलिका असते त्या श्वसन नलिकेमध्ये जातो, म्हणून आपल्याला थोडासा असा ठसका लागतो. ओके, मग आता हे का बरं होतं? कारण दोघी खाली ते फॅरिंग्सच्या ठिकाणी दोघी एकमेकांना कसे असतात? अटॅच असतात त्या लाईन. ओके, त्याच्यानंतर हा जो पार्ट दिसतोय, ह्या पार्टला आपण काय म्हटलं? फॅरिंग्स. ओके, फॅरिंग्स आणि त्याच्यात थोडस वरती पार्ट आहे त्याला लॅरिंग्स. आता इथे मी तसं दाखवलेलं आहे तुमच्या बुक मध्ये बघा, लॅरिंगचा पार्ट या साईडला. ओके, म्हणजे बघा तिथे दाखवले त्या टाइप मध्ये, थोडीशी डायग्राम व्यवस्थित काढायची. ओके, लॅरिंग्स. लॅरिंग्स म्हणजेच काय असतो? तिथे व्हॉइस बॉक्स असतो. ओके, आपण बोलतो, मग हे बोलतो, खालून फक्त हवा येते. ओके, जो आपला हा डायफ्रॅगम असतो. ओके, हा काय आहे? डायफ्रॅगम. हा डायफ्रॅगम काय करतो? लंग्स आपला फुगल्यानंतर तो डायफ्रॅगम कोणत्या दिशेला जातो? खाली जातो. ओके, आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा परत ते कुठे पुश होतो? तो अप्पर साइडला पुश होतो. ओके, आणि बोलताना पण या डायफ्रॅगमची काय होते? हालचाल होते आणि इथून फक्त हवा येते, इथून इथपर्यंत हवा येते आणि जो काही शब्द असतो किंवा आपण जे काही वाक्य बोलतो ते कुठे तयार होतं? व्हॉइस बॉक्स मध्ये. ओके, म्हणून त्याला काय म्हटलंय? व्हॉइस बॉक्स म्हणजेच काय? तो लॅरिंग्स. ओके, त्याच्यानंतर हा जो काही पार्ट आहे हा ब्रोंकायचा पार्ट आहे. ओके, तिथे तुम्हाला खाली दाखवलंय बघा. ओके, सॉरी, त्याच्यावरचा पार्ट इथे खाली करून दाखवली बघा. ही जी काही डायग्राम दाखवली एवढी, ही खाली दाखवली आहे आणि हा पार्ट कोणता आहे? अल्व्हिओलायचा पार्ट आहे, मी तो इथे दाखवलाय. ओके, हे बघा इथे दाखवलाय अल्व्हिओलाय, अल्व्हिओलाय. ओके, त्याच्यानंतर त्याच्यावरचा जो काय पार्ट आहे तो ब्रॉन्कायचा पार्ट आहे, ब्रॉन्काय. आणि राईट लंग्स म्हणा आणि इकडे लेफ्ट लंग्स म्हणा. ओके, ही होती आपल्या बॉडीची डायग्राम. सो ही डायग्राम सर्वांनी ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर बघा आता पेज नंबर 13. पेज नंबर 13 वर काय? इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन ऑकर्स ॲट टू लेवल्स ॲज बॉडी अँड सेल्युलर लेवल. मी कालच तुम्हाला सांगितलं की आपल्या बॉडी लेवलचं रेस्पिरेशन, ओके, म्हणजे आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, हे बॉडी लेवलचं रेस्पिरेशन. आणि सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय? सेल्स मध्ये रेस्पिरेशन होतं. ओके, म्हणजे सेल्स मध्ये जे काही एरोब्स असतात, एरोब्स, त्यांच्यासाठी ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम बॉडी करत असते, बरोबर की नाही? म्हणजे काय? जे काही फूड एनर्जी असते ते फूड एनर्जी, फूड जे काय आपण फूड घेतो त्या फूडचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होतं आणि हे होत असताना त्याच्यामध्ये ऑक्सिजनची पण गरज असते. ओके, मग ते आपल्याला हळूहळू बघायचं कशा पद्धतीने
होत जातं. ओके, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन कशा पद्धतीने होतं आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी कशा पद्धतीने मिळते हे आपल्याला खाली बघायचे. ओके, आणि ते सेल्युलर रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने होतं ते पण आता बघायचे. ओके, सो खाली बघा, ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज बिटवीन बॉडी. बरं की नाही, ऑक्सिजन आपण काय करतो, टू इनहेल ऑक्सिजन अँड टू एक्झेट कार्बन डायऑक्साईड. बरं की नाही, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, रेस्पिरेशन. इन केस ऑफ रेस्पिरेशन ॲट सेल्युलर लेवल फूड स्टफ आर ऑक्सिडाइज. आता मी काय सांगितलं, सेल्युलर लेवलला काय होतं, सेल्युलर लेवल जी काही सेल्युलर लेवल असते, या सेल्युलर लेवलला काय होतं, जे काय आपलं फूड आपण घेतो, ओके, त्या फूडचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. फूड इज ऑक्सिडाइज. ऑक्सिडाइज होतं म्हणजे काय होतं, जो काही आपण फूड घेतो ते फूड मध्ये काय असेल, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण असेल ना, मग त्या कार्बोहायड्रेट्सचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. ओके, ग्लुकोज म्हणजे त्याच्यात कार्बोहायड्रेट्स पण असतात. ओके, नंतर बघा, फूड स्टफ आर ऑक्सिडाइज आयदर विथ ऑर विदाउट हेल्प ऑफ ऑक्सिजन. ओके, म्हणजे अनएरोब्स आणि एरोब्स, म्हणजे जे एरोब्स असतात त्यांना ऑक्सिजनची गरज असते आणि अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे विदाउट ऑक्सिजन. असं रेस्पिरेशन आपल्या बॉडीमध्ये दोन टाईपचं होतं, एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन काय असतो, प्रेझेंट असतो, आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नसतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर खाली काही क्वेश्चन विचारले. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. आता ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे काय, C6H12O6. आता इथे कार्बनचे किती मॉलिक्युल्स आहे, 6, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6. ओके, हे मॉलिक्युल्स आहे. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, विच टाइप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दिस ॲटम. मग कोणते बॉन्ड असेल, कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली व्हेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. ऑक्सिडेशन होतं म्हणजे काय होतं, एखादा मॉलिक्यूलचं ऑक्सिडाइज होतं मॉलिक्यूल, म्हणजेच काय, त्याचं ऑक्सिडेशन होतं. सो ऑक्सिडेशन रिडक्शन तुम्ही शिकलेले आपल्या फिजिक्स मध्ये, सॉरी केमिस्ट्री मध्ये. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ॲटम, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणा. म्हणजे जे काय ऑक्सिजन ॲटम्स असतो त्या ऑक्सिजन ॲटमचं काय होतं, ऍडिशन होतं किंवा गेन आपण करतो. ओके, त्या रिएक्शन मध्ये, तेव्हा ते ऑक्सिडेशन होतं. सो carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. म्हणजे जे काही कार्बोहायड्रेट्स असतं फूड मध्ये असतं ना, कार्बोहायड्रेट्स, त्याला आपण मराठीत कर्बोदके म्हणतो. त्या कार्बोहायड्रेटचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यापासून एनर्जी युटिलायझेशन तयार होतं आपल्या बॉडीमध्ये. ओके, दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ एटीपी. एटीपी म्हणजे काय असतं, आपल्या बॉडीमध्ये असलेली एक प्रकारची पॉवर बँक असते ती. ओके, हे मी तुम्हाला सांगणारच आहे. एटीपी म्हणजे काय, पॉवर बँक आपल्या बॉडीमध्ये. पॉवर बँक म्हणजे आपण जेवढी एनर्जी आपल्याला मिळवायची तेवढी एनर्जी आपण कोणाकडून घेऊ शकतो, या एटीपी कडून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, पॉवर बँक म्हणजे कसं, आता एखाद्या बँकेकडून आपण लोन घेतो. ओके, थोडासा विषय बदलतो मी. एखाद्या बँकेकडून आपण लोन घेतो आणि जर आपल्याला खूप गरज असते तर आपण काय करतो, जास्तचं लोन घेतो. त्याच प्रकारे जी काही आपल्या, आता सपोज आपल्या एखादं जड काम करायचे, सपोज आपल्याला एखादा मोठा बॉक्स उचलायचा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला एनर्जी जास्त प्रमाणात लागेल. तर एनर्जी आपली कुठे स्टोअर असते, एटीपी मध्ये. मग या एटीपी मध्ये फॉस्फेट ग्रुप पण असतात, ते पण आपल्याला बघायचे. ओके, आपण मागच्या वर्षी पण हे बघितलेलं आहे. सो हे जे काही एटीपी मध्ये, आता मला बॉक्स उचलायचा आहे म्हणजे जास्तची एनर्जी लागणार आहे. ओके, मग या एटीपी मध्ये ऑलरेडी ती एनर्जी स्टोअर केलेली असते आणि त्याच्या थ्रू आपल्याला जे काही काम करायचं किंवा तो बॉक्स उचलायचा आहे त्याच्यासाठी एनर्जी आपल्याला इथून मिळवायची असते. ओके, मग एटीपी इज अ एनर्जी रिच मॉलिक्युल्स असते. ओके, नंतर बघा, फॉर दिस पर्पज ग्लुकोज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स. ग्लुकोज इज ऑल्सो टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्सचाच टाइप येतो, पण इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल. आता सेल असते, सेलमध्ये न्यूक्लियस असेल, न्यूक्लियसच्या अराउंड सायटोप्लाझम असते, हे सर्वांना माहिती. आणि ही जी काही ग्लायकोलिसिस प्रोसेस होते, ग्लुकोजचं जेव्हा
ग्लायकोलिसिस होत असतं तेव्हा ते कुठे होतं, सायटोप्लाझम मध्ये होतं. ओके, त्याची डायग्राम पण काढून दाखवतो मी. दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, म्हणजे ती अंडरलाईन करून घ्यायचं आहे. काय, the energy is obtained in the form of ATP. For this purpose, glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in cell. This is called as cellular respiration. म्हणजे ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप काय होतं, ऑक्सिडेशन होतं सेल मध्ये, तर त्या प्रोसेसला काय म्हटलंय, सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय 2 मेथड. आता 2 मेथड मी तुम्हाला सांगितले, एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे एरोब्स पण असतात आणि अनएरोब्स पण असतात. ओके, त्याच्यामुळे बघा, दोज 2 मेथड आर एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व. आता एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन डज नॉट इन्व्हॉल्व. ओके, इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप. ओके, आता कोणकोणत्या स्टेप असतात ते आपल्याला बघायचं आहे. सो ही डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आणि हे राईट करून घ्या वाटलं असतं. आता फर्स्ट स्टेप आहे एरोबिक रेस्पिरेशन. आपण पहिल्यांदा काय बघतोय, सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, सेल्युलर रेस्पिरेशन ते 2 टाइप्सचे होतात. फर्स्ट टाइप कोणता आहे, एरोबिक, एरोबिक रेस्पिरेशन. and second type is anaerobic, anaerobic respiration. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन बघायचे. मग हे एरोबिक रेस्पिरेशन 3 मेथड मध्ये होतं. फर्स्ट काय, ग्लायकोलिसिस. फर्स्ट प्रोसेस काय, ग्लायकोलिसिस. आता हे ग्लायकोलिसिस म्हणजे काय, नेमकं काय होतं, जे काही सेल्युलर रेस्पिरेशन आहे, मी त्याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला डायग्राम दाखवतो आणि लास्टला जी काही थेअरी आहे ती थेअरी तुम्हाला समजेल लगेच. ओके, आता सपोज जो काही आपण टू इनहेल ऑक्सिजन, इनहेल ऑक्सिजन. ओके, आता जो हा सेल्युलर रेस्पिरेशनचं सांगतोय. ओके, सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतं, जो काही ऑक्सिजन ॲटम्स असतो तो ऑक्सिजन ॲटम्स कुठे येतो, सेल मध्ये येतो. ही काय तुमच्या बॉडीची, आपल्या बॉडीची ओके सेल आहे, ही आपल्या बॉडीची सेल आहे. सेल मध्ये काय असतो, आता मी इथे छोटासा न्यूक्लियस काढतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. न्यूक्लियस, सेल मध्ये काय असतो, न्यूक्लियस. ओके, इथे थोडा मोठा असतो बट मला इथे राईट करायचं म्हणून मी इथे छोटासा न्यूक्लियस राईट केलं. ओके, मग हे ऑक्सिजन ॲटम्स इथून एंटर करतात आणि इथे काय असतं तुमचा ग्लुकोज. ओके, मग हे ग्लुकोज तयार होतो. जे काय आपण फूड घेतो, फूड आणि ऑक्सिजन हे कशात मिक्स होतात, ग्लुकोज. त्याच्यापासून काय तयार होतो, ग्लुकोज. ओके, मग आता ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. ओके, दिस इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर ग्लुकोज. म्हणजे आपण जे अन्न खाल्लं त्या अन्नामध्ये काय असतं, काय भेटेल आपल्याला, कार्बोहायड्रेट्स, म्हणजेच काय तो एक प्रकारचा ग्लुकोज आहे. ओके, मग या ग्लुकोजचं काय होतंय, आता इथे मोठी थोडीशी डायग्राम काढतो. ग्लुकोजचं काय होतंय, ग्लायकोलिसिस होतंय. ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस होतंय म्हणजेच काय होतंय, 2 पायरुव्हिक ऍसिड मध्ये त्याचं काय होतं, आधी कन्वर्जन होतं 2 पायरुव्हिक ऍसिड मध्ये. म्हणजे ग्लुकोज गेट कन्वर्टेड इनटू पायरुव्हिक ऍसिड, PA म्हणजेच काय, पायरुव्हिक ऍसिड. ओके, ग्लुकोज गेट कन्वर्टेड इनटू PA म्हणजेच काय, पायरुव्हिक ऍसिड. PA 2PA पायरुव्हिक ऍसिड, हे लक्षात ठेवायचे. 2PA PA नाही, पापा होईल ते. ओके, 2PA म्हणजे पायरुव्हिक ऍसिड. म्हणजे किती मॉलिक्युल्स पायरुव्हिक ऍसिडचे, 2 मॉलिक्युल्स. ओके, मग पायरुव्हिक ऍसिड गेट कन्वर्टेड इनटू एसिटिल कोएन्झाइम A, एसिटिल कोएन्झाइम्स A. म्हणजे कशा पद्धतीने कन्वर्जन होतं एनर्जीचं ते तुम्हाला मी सांगतो. ओके,
मग याचा डिटेल स्टडी तुम्हाला 11वी-12वीला हे कशा पद्धतीने ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये होतं काय. ओके, फक्त आता लाईटली काय लक्षात ठेवायचं आहे, ग्लुकोज गेट कन्वर्टेड इनटू 2 पायरुव्हिक ऍसिड. म्हणजे ग्लुकोजचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा त्याचं कन्व्हर्जन 2 पायरुव्हिक ऍसिड मध्ये होतं आणि 2 पायरुव्हिक ऍसिड गेट कन्वर्टेड इनटू किंवा ऑक्सिडाइज होऊन काय तयार होतं, ऍसिटिल कोएन्झाइम ए. मग ऍसिटिल कोएन्झाइम ए चे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते ऍसिटिल कोएन्झाइमचे मॉलिक्युल्स कुठे जातील, क्रेब्स सायकल मध्ये. कुठे जातील, क्रेब्स सायकल मध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए चे मॉलिक्युल्स क्रेब्स सायकल मध्ये जातील. आणि क्रेब्स सायकल हे कशात आहे, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे ही जी काही क्रेब्स सायकल मध्ये जी पण काही प्रोसेस होणार आहे, म्हणजे तो ऑलरेडी ही जी काही सायकल ही सायकल कुठे तयार होते, मायटोकॉन्ड्रिया मध्ये. आणि मायटोकॉन्ड्रिया मध्येच काय असतो, एटीपी असतो. ओके, एटीपी मध्ये एनर्जी काय असते, स्टोर होते. ओके, लास्टला अशा पद्धतीने आपलं जे काही सेल्युलर रेस्पिरेशन आहे ते तयार होतं. ओके, याचा आता डिटेली आपल्याला बघायचं कशा पद्धतीने होतं. फक्त लक्षात ठेवताना काय ठेवायचं आहे, ग्लुकोज वेन ऑक्सिजन इनहेल and gets reach into the glucose molecules. Okay, then after glucose get converted into 2 pyruvic acid and 2 pyruvic acids molecules get converted into acetyl coenzymes A किंवा enter म्हणा. Okay, 2 pyruvic acid are enter into acetyl coenzymes A and acetyl coenzymes molecules after reach on the Krebs cycle. Then Krebs cycles molecules are also present in mitochondria and mitochondria. Then the energy are stored in the form of ATP. Okay, and we have to fulfill our needs. Okay, म्हणजे जे काय आपण आपले जे काही नीड्स असतात बॉडीच्या त्या एनर्जीच्या थ्रू काय होतात, फुलफिल होत असतात. ओके, म्हणजे ही सर्व प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये डेली होत असते. ओके, दररोज होत असते, असं नाही की एकदाच होईल, कंटिन्युअसली ही प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये होत असते. ओके, आलं लक्षात. सो राईट डाऊन दिस डायग्राम. त्याच्यानंतर बघा आता थेरी बघू आपण, ग्लायकोलिसिस. ओके, सो ग्लायकोलिसिस प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. आता मी सांगितलं होतं सायटोप्लाझम ही न्यूक्लियस आहे, सॉरी हा सेल आहे, ह्या सेल मध्ये न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या अराउंड सायटोप्लाझम येते. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या डायग्राम मध्ये की ग्लुकोज कशात ऑक्सिडेशन होऊन काय कन्व्हर्जन होते त्याचं, 2 पायरुव्हिक ऍसिड मध्ये. मग 2 पायरुव्हिक ऍसिड मध्ये होतं म्हणजेच ते कशात होतं, सायटोप्लाझम मध्ये होतं. ओके, दिस इज अ सायटोप्लाझम. ओके, पुढे बघा, a molecules of glucose is oxidized step by step in this process and 2 molecules of each that is pyruvic acid. मग तुम्हाला सांगितलं ग्लुकोजचा ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतं, 2 पायरुव्हिक ऍसिड. ओके, ATP, NADH2 and water are also formed. म्हणजे आता इथे 2 पायरुव्हिक ऍसिड, अजून काय ATP, अजून काय म्हटलंय NADH2 and H2O वॉटर. हे मॉलिक्युल्स काय होतात, तयार होतात कशापासून, ग्लुकोजचं जेव्हा ग्लायकोलिसिस होतं तेव्हा. म्हणजे या प्रोसेसला काय म्हटलंय, ग्लायकोलिसिस. ओके, म्हणजे ग्लुकोज गेट कन्वर्टेड इनटू 2 पायरुव्हिक ऍसिड plus ATP plus NADH2 plus H2O. Okay, then after molecules of pyruvic acid form in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. म्हणजे एवढं जेव्हा तयार होतं त्याच्यापैकी फक्त 2 पायरुव्हिक ऍसिड याचंच कन्वर्जन कोणत्या याचेच मॉलिक्युल्सचं हे कशात जातात, ऍसिटिल कोएन्झाइम्स A मध्ये. ऍसिटिल कोएन्झाइम्स A. ओके, आता एन्झाइम्स काय असतात ते तुम्हाला माहिती आहे, ते रिएक्शन काय करतात, आपल्या बॉडीची फास्ट करण्याचं काम एन्झाइम्स करत असतात. ओके, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये त्याचं काय होतं, कन्वर्जन होतं कशाचं, पायरुव्हिक ऍसिड, 2 पायरुव्हिक ऍसिडचं कन्वर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये झालं. त्याच्यानंतर बघा
2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 are released during this process. मग या प्रोसेस पासून काय तयार झालं? 2 molecules of NADH2 and कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 पण काय तयार झालं तिथे. ओके, म्हणजे 2 molecules of CO2 म्हणजे CO2 चे पण 2 molecules तयार झाले आणि NADH2 चे पण 2 molecules तयार झाले. आता NADH2 NADH2 ओके, न्यूक्लिक ऍसिड आय थिंक त्याचा लॉंग फॉर्म. काय न्यूक्लियोटाइड याचा लॉंग फॉर्म राईट करून घ्या. सॉरी, न्यूक्लियोटाइड ने निकोटीनामाइड एडेनिन डायन्यूक्लियोटाइड हाइड्रोजन फॉस्फेट. ओके, हे तुम्हाला विचारणार नाही, फक्त मी सांगितलं NADH2 म्हणजे काय, निकोटीनामाइड एडेनिन डायन्यूक्लियोटाइड हायड्रोजन फॉस्फेट. याचा काय लॉंग फॉर्म तुम्हाला पेपर मध्ये विचारणार नाही. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, NADH2 NADH2 केव्हा फॉर्म होतो, जेव्हा ऍसिटिल कोएन्झाइम्स याचं कन्वर्जन होतं तेव्हा. ओके, 2 NADH2 and 2 कार्बन डायऑक्साइड आर फॉर्म. ओके, त्याच्यानंतर काय होतं बघा. ओके, म्हणजे एवढी प्रोसेस, ही जी काय प्रोसेस होते म्हणजे ग्लुकोज गेट कन्वर्टेड इनटू 2 पायरुव्हिक ऍसिड. ओके, मग 2 पायरुव्हिक ऍसिड मध्ये कन्वर्जन झालं म्हणजेच त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, ग्लायकोलिसिस प्रोसेस. देन pyruvic acid, 2 pyruvic acid get converted into acetyl coenzyme A and acetyl coenzyme A are converted into 2 NADH2 molecules and 2 carbon dioxide molecules. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. या प्रोसेसला, या पूर्ण प्रोसेसलाच काय म्हटलेलं आहे मग, ग्लायकोलिसिस. ओके, ग्लायकोलिसिस. आणि मग हे मॉलिक्युल्स कशामध्ये येतील हे तुम्हाला सांगितलंय, क्रेब सायकल मध्ये येतील. हेच पुढे कुठे येतील, क्रेब सायकल. आणि क्रेब सायकलच्या थ्रू कुठे जाते ते, माइटोकॉन्ड्रिया. आणि प्रत्येक सेल मध्ये माइटोकॉन्ड्रिया हा प्रेझेंट असतो. ओके, हे लक्षात ठेवायचंय. ओके, इथपर्यंत समजलं सर्वांना. ओके, सो आपण ग्लायकोलिसिस प्रोसेस बघितली. ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये काय काय झालं, ग्लुकोजचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. ओके, आणि ऑक्सिडाइज होऊन शेवट आपल्याला काय मिळाली, एनर्जी तयार झाली, म्हणजे एनर्जी आपल्याला मिळाली. ओके, आणि पुढे जी काही ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा त्याला काय म्हणतात, क्रेब सायकल म्हणतात. ओके, हा पार्ट आपल्याला पुढच्या लेक्चरला डिस्कस करायचा आहे. ओके, तर आतापर्यंत आपण एवढं बघितलं, हे सर्वांनी ड्रॉ करून घ्यायचं आहे. ओके, धन्यवाद.